नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून नंदुरबार येथे जाहीर सभा घेतली। यावेळी त्या सभेमध्ये बोलत होते। याच्यापूर्वी 2014 आणि 2019 या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी नरेंद्र मोदी हे प्रचाराला आले होते। त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी ते नंदुरबार येथे आले आहेत। दरम्यान सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आणि उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी बिरसा मुंडा आणि एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार केलाय। तसेच महामंत्री विजय चौधरी यांनी देखील पगडी देऊन स्वागत केलंय। या सभेप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे पुनर्वसन विकास मंत्री अनिल पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार मंजुळाताई गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपाचे नंदुरबार लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुंवर, ज्येष्ठ नेते कांतीलाल टाटिया यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील प्रदेश समिती आणि जिल्हा समित्यांवरील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। आणि हिनाताईंचं नाव मतपत्रिकेवर 3 नंबरवर आहे, तरी हिनाताईंना कमळाच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा ही आपल्याला नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। वर्षात केलेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे, कामाला महत्व देईल आणि म्हणून मी आपल्याला वाला है। धर्म के आधार पर आरक्षण बाबा साहब के सिद्धांतों के खिलाफ है, बाबा साहब की भावना के खिलाफ है। न्याय न्यूज साठी संपादक विजय तिजवीज, नवापूर।